नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण बनवणार आहोत केळ्याचे उंबर। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कप गव्हाचे पीठ, बेसन, 1 कप साखर, 2 केळी, दूध, मीठ, वेलची पूड, खायचा सोडा। ही आता आपण 2 केळी सोलून घेतलेत। आता यांना आपण स्मॅश करून घ्यायचं अगदी पाणी सुटेपर्यंत। असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचा। दूध आपण घेतलंय, पण ह्याच्यामध्ये जेवढं पीठ जिरेल तेवढं घेतलं तर अजूनच उंबर छान होतील। सगळं आपण ह्याच्यावरच करणार आहोत, जास्त करून नाहीच तर घ्यायचं आहे आपल्याला दूध। बघूया, आपण गव्हाचं पीठ घालतोय त्याच्यामध्ये। जितकं बसेल तितकं घालूया, असं काही नाही। पूर्ण एकजीव करून घ्यायचं। चला, आता हे केळ्यामध्ये आपलं एवढं पीठ मुरलं गेलं आहे। आता आपण बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये घालूया। मी आता याच्यामध्ये केळं गोड असल्यामुळे साखर आपल्या हिशोबाने घाला, कोणाला किती आवडतं गोड असं। मी आता 3-4 चमचे मी याच्यामध्ये साखर घालते। 1 चमचा बेसन घालणार आहे मी, अगदी 1 चमचा मऊपणा येण्यासाठी। थोडंसं मीठ घालणार आहे, वेलची पूड आणि किंचित अगदी चिमटीभर मी सोडा घालते फुलण्यासाठी। खायचा सोडा आहे हा। आपण पुन्हा ते सगळं एकजीव करूया। आता साखरही पाणी सोडेल, केळंही पाणी सोडेल। लागलंच तर आपल्याला दूध घालायचं आहे, नाहीतर ह्याच्यामध्येच आपल्याला ते जिन्नस मिळवून घ्यायचे आहे। आता आपण हे सगळं जिन्नस पुन्हा एक केलंय। साखरेने पाणी सोडलेलं आहे, केळ्याने पाणी सोडलेलं आहे। आता आपल्याला थोडंसं दुधाचा वापर इथे करावा लागणार आहे, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालते। अगदी थोडं घालते, जसं लागेल तसं असते। बघा, आपल्याला आता भजी सारखेच सोडायचे असल्यामुळे आपल्याला थोडंसं दूध लागलं, पण तुम्ही पाणी वापरू शकता, असं काही नाहीये। पण मी दूध वापरलंय, तुम्ही पाणी वापरलं तरी चालणार आहे, असं काही नाही। मी हे पूर्ण दुधातच मिश्रण करून घेतलंय। तुम्हाला वाटलं तर थोडं तुम्ही दूध आणि पाणी सुद्धा वापरू शकता, असं काही नाही। बघा, असं मिश्रण झालं पाहिजे आपलं, भजीला आपण जसं करतो ना तसं। कढईमध्ये तेल टाकलंय, तेल छान गरम करून घ्यायचं, कारण का आपल्याला ते सोडताना बारीक करूनच घ्यायचंय। आता मी गॅस बारीक ठेवलाय आणि बघा अशा प्रमाणे आपल्याला सोडायचे, तर किती मस्त पडतायत। असेच सोडायचे। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे गॅस एकदम मोठा करायचा नाहीये, कारण का आतमध्ये ते जळतील। शांत गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचे। बघा किती सुंदर होत आहे। बघा, आता हे असे मस्त फुगलेत की नाही, असे फुगले पाहिजेत आणि हे असे लालसरच हवे। आता गॅस मी अजिबात वाढवलेला नाहीये, मंद गॅसवरच होत आहेत। इतके सुंदर दिसतात, बघा कसे तरंगत आहेत, असेच झाले पाहिजे। चला, आता आपले छानपैकी लालसर उंबर तयार झाले। आता आपण यांना काढून घेऊया। बघा, आपली डिश तयार झाली आहे। आता असेच झाले पाहिजेत। मी तुम्हाला दाखवते की किती नरम झालेत ते। हे बघा, पूर्ण नरम झालेत, असे व्हायला पाहिजेत, कडक होता कामा नये। बरोबर जर मेजर घेतलं मी सांगितल्याप्रमाणे तर तुमचे असेच उंबर तयार होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा।